नेहमी समाजाच्या चळवळीमध्ये नेहमी उभे असतात आणि समाज प्रबोधन करत असतात असे प्रखर वक्ते माननीय श्री डॉक्टर प्राध्यापक राहुल पाटील साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे आणि आमच्या बौद्ध उपासक उपासिका सर्व मित्रपरिवारांना आपलं मार्गदर्शन ऐकण्याची खूप उत्सुकता आहे आणि ते आपण करावं अशी मी आपल्यास विनंती करतो. सर्वांना सविनय जय भीम. आपल्या समोर ज्या महापुरुषांच्या प्रतिमा आहेत त्यामध्ये रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा, विश्वरत्न प्रज्ञासूर्य, आपल्या सर्वांची उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, या सर्वांच्या प्रतिमेला सर्वप्रथम मी अभिवादन करतो, त्यांच्या कार्याला अभिवादन करतो आणि विचार मंचावरचे आसनस्थ झालेले आहेत त्यामध्ये बल्लाळ काका आहेत, साळवेताई आहेत आणि इतर सर्व मान्यवर, या सर्वांना बद्दल मी आदर व्यक्त करतो आणि माझ्या समोर जे सर्व श्रोते बसलेले आहेत ते सर्व बंधू आणि भगिनी यांच्याबद्दल देखील मी आदर व्यक्त करतो आणि माझ्या मांडणीला सुरुवात करतो. 1-2 वर्षापूर्वी मी न्याहाळे या गावामध्ये ज्योतिबा फुलेंवर एक व्याख्यान दिलं होतं आणि त्यावेळेस बल्लाळ काकांनी एक मला सूचना केली होती की तुम्ही आंबेडकरांवर बोला. तर काका मी आज आंबेडकरांवर बोलतो आहे. आताच सर आपल्या समोर बोलून गेले, त्यानंतर आमदार साहेब बोलून गेले आणि त्यांनी असं मनोगत व्यक्त केलं की आपण हे जे महापुरुष आहेत यांना जातीमध्ये वाटून टाकलेलं आहे. बरेच लोक असं समजतात. मला असं वाटतं की असं समजणारे जे लोक आहेत ना, एकतर ते अज्ञानी आहेत, एकतर ते ढोंगे आहेत, दांभिक आहेत, धूर्त आहेत असं मला वाटतं. कारण जो शहाणा माणूस आहे तो या सर्व महापुरुषांना मानतो आणि ज्यांच्यापर्यंत अजून त्यांचे विचार पोहोचलेले नाहीये तेच फक्त मानत नाहीत, पण त्यांच्यापर्यंत यांचे महान विचार पोहोचले आणि यांनी त्यांच्या उद्धारासाठी काय कार्य केलेलं आहे हे जर त्यांना माहिती झालं तर नक्कीच ते या महापुरुषांचे विचार मानू लागतील. आणि म्हणून जे असं आवई उठवतात ते धूर्त, त्यांना मी धूर्त म्हणतो. स्वतः महापुरुषांच्या विचारांचं आपल्या जीवनामध्ये काही अंगीकार करायचा नाही, लोकांपर्यंत ते विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा नाही, अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचं नाही आणि परस्पर अशी आवई उठवायची. एक गोष्ट आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे सर्व महापुरुष होते यांचं एकमेकांशी कनेक्शन होतं. ते कनेक्शन आपण लक्षात घ्यायला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला होता आणि तो ग्रंथ सयाजीराव गायकवाड यांनी असं समोर बसून महात्मा फुलेंच्या तोंडून ऐकला होता. लक्षात घ्या, त्यावेळेस सयाजीराव गायकवाड हे खूप तरुण होते. ही घटना साधारणतः 1880च्या आसपासची आहे आणि त्यानंतर ते जवळपास 59 वर्ष जगलेले आहेत, कारण त्यांचं निधन 1939 साली झालं. म्हणजे एक लक्षात घ्या की तरुण वयामध्ये त्यांनी महात्मा फुले यांचा ग्रंथ ऐकला, त्यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यामुळे कदाचित सयाजीराव गायकवाड हे पुढे त्यांचं मोठं कार्य करू शकले. समाजासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या. महात्मा फुलेंचा विचार घेऊन ते पुढे गेले आणि ज्या वेळेस महात्मा फुले यांची 60वी जयंती होती त्यावेळेस त्यांनी ते स्वतः जाऊ शकले नाही, त्यांना निरोप पाठवला होता आणि त्यावेळेस त्यांनी एका व्यक्तीकडे असा निरोप पाठवला होता की त्यांना भारताचे बुकर की वॉशिंग्टन हा पुरस्कार द्या, ही पदवी द्या. म्हणजे महात्मा फुलेंच्या कार्यांचं काय म्हणू आपण त्याला की काय चाललेलं आहे नेमकं याचा मागोवा सयाजीराव गायकवाड घेत होते आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले होते. पुढे काय घडलं तर पुढे याच सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या बाबासाहेबांना पदवीच्या शिक्षणासाठी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणजे अमेरिकेतील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. हे कनेक्शन लक्षात घ्या. आणि हे जे लोक आहेत ते तिघही एका जातीचे नाहीयेत आणि त्यामुळे महापुरुषांनी कधीही स्वतःला जातीमध्ये वाटलेलं नव्हतं. आपण पण वाटून घेत नाही आणि म्हणून त्यांचे विचार पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आणि पुढे जेव्हा आंबेडकर हे इंग्लंडमध्ये शिकायला गेले
त्यावेळेस त्यांना भथेना नावाच्या एका व्यक्तीने आर्थिक मदत केली होती आणि शाहू महाराजांनी देखील आर्थिक मदत केली होती. आणि म्हणून शाहू महाराज आणि आंबेडकर आणि इतर सर्व लोक एका जातीचे नव्हते, ही गोष्ट लक्षात घ्या. जातपात विसरून पुढे जावं लागेल, कारण हे सगळे जे महापुरुष आहेत त्यांनी एकमेकांना मोठं करण्याचं कार्य केलं. आपण देखील एकमेकांना मोठं करावं लागेल. ही गोष्ट इथं खूप लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे हा डाऊट मनातून काढूनच टाका की हे फक्त विशिष्ट जातीचे आहेत, ते मनातून काढून टाकायला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला कदाचित माहिती असेल की आता पंजाबमध्ये एक आप या पक्षाची सत्ता आलेली आहे आणि तिथं फक्त 2 व्यक्तींच्या प्रतिमा त्यांनी प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि त्यापैकी एक जी प्रतिमा आहे ती आपल्या उद्धारकर्त्याची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे आणि दुसरी भगतसिंग यांची आहे. आपण कधी भगतसिंग आणि बाबासाहेबांचे विचार समजून घेणार आहोत? आज एका पूर्ण राज्यामध्ये, बऱ्यापैकी मोठं राज्य आहे ते, या लोकांच्या प्रतिमा आहेत. आपल्याला प्रतिमांच्या पलीकडे जाऊन त्यांचे विचार समजून घ्यावे लागणार आहेत. आणि म्हणून असा जो कार्यक्रम या लोकांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या या आयोजनामागचे जे कष्ट आहे, जी भूमिका आहे, जो हेतू आहे, त्याबद्दल मी मनस्वी आनंद व्यक्त करतो आणि त्यांचं मनोमन कौतुक करतो. मित्रांनो, देश कसा तयार होतो ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मी साधारणतः पाऊण तास बोलणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या बरं तुम्ही. आणि आपल्याला चर्चा करायची आहे. तुमच्या मनात काही शंका असेल तुम्ही विचारू शकता, मी चुकत असेल तर तुम्ही दुरुस्त करू शकता. कारण जेव्हा बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता यासारखी, प्रबुद्ध भारत यासारखी साप्ताहिक पाक्षिकं सुरू केलेली होती, तर त्यावेळेस ती गावोगावी जायची आणि ज्या लोकांना वाचता यायचं ते लोक वाचून दाखवायची. आणि आपल्या दलित वस्तीमधील लोक जे आहेत ते लोक एकत्र येऊन बसायची आणि बाबासाहेब काय म्हणतायत, ते आपल्याला काय आवाहन करत आहेत, त्यांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, यासारख्या गोष्टी ते जाणून घ्यायचे. म्हणजे ते बाबासाहेबांचा विचार जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे. आणि म्हणून ते अशिक्षित जनता जी आहे ती जनता या देशामध्ये क्रांती घडून आणू शकली, हे लक्षात घ्यायचं आहे. देश कसा तयार होतो याबद्दल मी बोलत होतो. तर देश हा फक्त भूगोलाने तयार होत नाही. एक लक्षात की आपला भौगोलिक प्रदेश आपल्याला माहिती आहे, आपला नकाशा आपल्याला माहिती आहे, पण देश फक्त भूगोलाने तयार होत नसतो, तर देश हा त्या देशातील माणसांनी देखील तयार होत असतो. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की इंग्रजांच्या आगमनाच्या आधी आपल्या भारतामध्ये राष्ट्र ही संकल्पना नव्हती, देश ही संकल्पना नव्हती, लक्षात घ्या. आणि या देशामध्ये जे लोक राहायची त्या लोकांना माणसासारखं वागवलं जायचं नाही. त्या माणसांना, म्हणजे आपण बहुजन समाजाचा जर विचार केला, ज्यामध्ये शूद्र आणि अतिशूद्र यांचा जर आपण विचार केला, तर यांना माणसासारखं वागवलं गेलं नाही. बरेच जण असं म्हणतात की उच्चवर्णीयांसाठी, म्हणजे आमच्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं. काल परवा मी थोडंसं बोललो एका अपार्टमेंटमध्ये, तर कुणीतरी म्हणाले की आमच्यासाठी काय केलं. तर मी त्यांना म्हटलं, अरे तुम्ही तरी बहुजन समाजातले आहात, आपल्यासाठी काय केलं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो की उच्चवर्णीयांसाठी काय केलं. तर एक लक्षात घ्या, ज्यांच्यावर अन्याय होत होता ना ती माणसंच होती, पण जी अन्याय करत होती ना ती माणसं नव्हती, ती हैवान होती. एक लक्षात घ्या की समोरच्या माणसाला माणूस असून अतिशय पशुत्तम वागणूक जर कुणी देत असेल, अतिशय वाईट कुणी वागणूक देत असेल, जिथं कुत्र मांजर पाणी पिऊ शकतात तिथं माणसांना पाणी पिऊ देत नसतील, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ते माणसं नाहीयेत, माणसं म्हणवण्याच्या लायकीचे नाहीयेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांना माणसात आणलं, आपल्याला नाही माणसात आणलं, त्यांना माणसात आणलंय. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण ते माणसांना माणसासारखं वागवत नव्हते. आणि म्हणून हे उत्तर द्यायला शिका की तुम्ही माणसं नव्हती, तुम्हाला माणसात आणलं बाबासाहेबांनी. तर देश कसा तयार होतो, तर माणसांनी मिळून देखील तयार होतो. पण या देशातील 85 ते 90% लोकांना माणसासारखं वागवलं गेलं नाही. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार नव्हता, शस्त्र धारण करायचा अधिकार नव्हता, संपत्ती धारण करायचा अधिकार नव्हता. ज्या गोष्टीमुळे मनुष्य पुढे जाऊ शकतो, प्रगती करू शकतो, ज्या गोष्टीमुळे तो पराक्रम गाजवू शकतो, समोरच्या समूहावर तो स्वतःचं वर्चस्व गाजवू शकतो, समाजामध्ये स्वाभिमानाने वावरू शकतो, त्याची अस्मिता जागी राहू शकते, अशा सगळ्या गोष्टींपासून आपल्याला वंचित ठेवण्यात आलेलं होतं. आणि म्हणून देश हा माणसांनी देखील तयार होतो. आणि या देशाच्या भूगोलाला जर महात्मा गांधी, नेहरू, टिळक यासारख्या लोकांनी स्वतंत्र केलं असेल, तर इथल्या माणसांना या महापुरुषांनी स्वतंत्र केलेलं आहे. ही गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही थोडासा विचार करा की समजा आपल्या देशामध्ये राजकीय चळवळी सुरू असताना जर सामाजिक चळवळी सुरू राहिल्या नसत्या, तर महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी
विधवा स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार व्हायचे ते थांबावे, त्यासाठी अस्पृश्यांना शिक्षण मिळावं, स्त्रियांना शिक्षण मिळावं, यासाठी जर त्यांनी प्रयत्नच केले नसते, लढाच दिला नसता, पुढे जाऊन शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, यांनी लोकांना शिष्यवृत्त्याच दिल्या नसत्या, किंवा शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये 50% आरक्षणाची तरतूदच केली नसती, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उदयच झाला नसता, त्यांना उच्च विदेशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये शिक्षणच घेता आलं नसतं आणि या सामाजिक चळवळीच राहिल्या नसत्या, तर आज आपली काय अवस्था राहिली असती याचा जरा विचार करा तुम्ही. आणि म्हणून हे जे महापुरुष आहेत ना, ते महापुरुष इंग्रजी सत्तेला काही अंशी वरदान मानायचे, कारण त्यांच्यामुळे आपल्याला शिकण्याची संधी मिळाली. आपल्याला माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील मिलिटरीमध्ये होते, माहिती असेल आपल्याला. ते सुभेदार या पदावर होते आणि नंतर इंग्रजांनी खूप चांगली गोष्ट केली होती, ती म्हणजे त्यांनी जे मिलिटरीमध्ये अस्पृश्य किंवा शूद्र लोक असायचे त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केलेली होती, सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था केलेली होती. आणि रामजी सुभेदार हे तिथे 14 वर्ष मुख्याध्यापक होते. शिक्षणामुळे माणसाचे विचार बदलतात, त्याला प्रगतीची दिशा मिळते हे त्यांना तिथं समजलं. आणि जेव्हा त्यांना मुलं होत गेली तर त्यांच्या शिक्षणाचा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यामध्ये 14वं जे अपत्य होतं ते अपत्य म्हणजे आपले बाबासाहेब. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला. एक लष्करी छावणी होती, तिथे त्यांचा जन्म झाला. आणि 5व्या-6व्या वर्षी त्यांची आई वारली, भीमाई असं त्यांचं नाव होतं, त्या वारल्या. आणि नंतर मग ते निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर ते रत्नागिरी, दापोली या ठिकाणी आले आणि आंबावळे हे तिथं त्यांचं गाव होतं. आणि म्हणून त्यांचं मूळ आडनाव जे आहे तसं त्याचं सपकाळ होतं, पण गावाच्या नावावरून आंबावळे असं होतं. पण पुढे त्यांच्या एका शिक्षकाच्या आडनावानुसार त्यांनी ते आंबेडकर असं करून घेतलं की जे बोलायला उच्चारायला सोपं जातं. तर अशा पद्धतीने त्यांची ही जी वाटचाल आहे, तो कालखंड आहे, तो जर आपण समजून घेतला तर आपल्याला आपले जे लहान मुलं आहेत, तरुण आहेत, यांनी जास्त गरजेचं आहे. कारण आज आपल्याला असं वाटतं की आज ज्या प्रकारची परिस्थिती आहे तशीच तेव्हा सुद्धा होती. आज ज्या पद्धतीने शिक्षणाची संधी मिळते तेव्हा त्याच पद्धतीने शिक्षणाची संधी मिळायची. असं कायमस्वरूपी नव्हतं, असं 1000 वर्ष नव्हतं, असं 2 ते 2.5 वर्ष नव्हतं या देशामध्ये. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण जर प्रवास आपण समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या वडिलांचे कष्ट आपल्याला आधी लक्षात घ्यावे लागतील. आणि म्हणून अमेरिकेमधून एकदा बाबासाहेबांनी एकाला पत्र लिहिलं होतं आणि ते असं म्हणाले होते की आपण आपल्या मुलांना जन्म देतो, आपण त्यांना कर्म पण देऊ शकतो, म्हणजे आपण त्यांना घडवायला पाहिजे. हे जे रामजी सुभेदार होते हे निवृत्त झाले आणि निवृत्तीनंतर त्यांना खूप कमी पेन्शन होतं. 14 अपत्य, त्यापैकी समजा 4-5 जरी दगावलेले असतील तरी 9-10 अपत्य. काहींची लग्न झालेली, त्यांनी स्वतंत्र संसार थाटलेला आणि मुलींची लग्न झालेली, वय वाढलेलं. अशा परिस्थितीमध्ये मुलाच्या शिक्षणासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले, खूप धडपड करावी लागली. आणि बाबासाहेब हे लहानपणी तुमच्या माझ्यासारखे होते, सामान्य होते, ते काही खूप हुशार न होते. 3री-4थी पर्यंत आपल्यासारखा एक व्रात्य खोडकर असा तो मुलगा होता. परंतु जसजसं त्यांचं वय वाढू लागलं तसं त्यांना शिक्षणामध्ये आवड आणि रुची निर्माण होऊ लागली. मात्र त्यांच्या वडिलांनी त्यासाठी जी धडपड केली ती महत्वाची आहे. दापोलीमध्ये आपल्या मुलाच्या शिक्षणाची सोय होत नाही म्हणून ते मुंबईमध्ये गेले, काही काळ साताऱ्यामध्ये गेले आणि मग मुंबईमध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांचं पदवीचं शिक्षण झालं. हे सर्व शिक्षण त्यांचं मुंबईमध्ये झालेलं आहे. त्यांना त्या काळामध्ये अस्पृश्यतेचे कोणकोणते चटके सहन करावे लागले हे सरांनी आपल्याला सांगितलं. साताऱ्याला जाताना अक्षरशः मृतप्राय अवस्थेमध्ये ते त्यांच्या वडिलांपर्यंत पोहोचले. ते ज्या वर्गामध्ये बसायचे तर ते गणित सोडू शकायचे खूप चांगले, परंतु फळ्यापर्यंत जर जायचं असेल तर मागे ज्यांनी डबे ठेवलेले असायचे किंवा पाणी ठेवलेलं असायचे ते मुलं गलका करायचे. एवढंच काय तर पुढे बाबासाहेब जेव्हा वयाच्या 25व्या वर्षी 26व्या वर्षी अमेरिकेमधून PhD करून आले 1916 साली, म्हणजे आजपासून 106 वर्षांपूर्वी, वयाच्या 25व्या वर्षी हा मुलगा PhD करून येतो. आपलं कुणाचं वय 25 असेल बघा तुम्ही. तर त्यावेळेस अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामधून हा व्यक्ती PhD करतो, MA करतो आणि त्याचे जे त्या काळातले जे शिक्षक आहेत, गाईड आहेत, ते त्याला सलाम करतात. अशा व्यक्तीला भारतामध्ये कशी वागणूक दिली जाते ते जरा आपण बघायला पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की या देशामध्ये जाती व्यवस्था जी होती ना, त्या जाती व्यवस्थेमध्ये मनुष्य हा पैशांमुळे सन्मान त्याला मिळायचा नाही, शिक्षणामुळे त्याला सन्मान मिळायचा नाही. तो बधीर असेल
मी निर्बुद्ध या अर्थाने बधिरा शब्द वापरतो. तो निर्बुद्ध असेल पण तो जर उच्चवर्णीय असेल त्याला सन्मान मिळायचा. तुम्ही जर थोडं मनुस्मृती बघितली की जी बाबासाहेबांनी पुढे जाळली होती त्यामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की 100 वर्षाचा क्षत्रिय आणि 10 वर्षाचा ब्राह्मण याच्यामध्ये पिता आणि पुत्र यांचं नातं आहे. 10 वर्षाचा जो ब्राह्मण असतो तो पिता असतो आणि 100 वर्षाचा जो क्षत्रिय असतो तो कोण असतो? मुलगा असतो. म्हणजे बघा 100 वर्षाचा क्षत्रिय ज्याने खूप लढे लढलेले असतील, ज्याने राज्यव्यवस्था सांभाळली असेल, ज्याने खूप साऱ्या गोष्टी केल्या असतील, जो खूप अनुभवी असेल तो मुलगा. आणि 10 वर्षाचा जो आहे तो कोण? वडील. तर अशा पद्धतीने बाबासाहेब हे पीएचडी करून आलेले आहेत, बडोदा संस्थानामध्ये रुजू झालेले आहेत. 1916-17ची गोष्ट आहे आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांच्यावर लांबून फायली फेकतायत. त्यांना त्या माठामध्ये पाणी पिऊ देत नाहीये. त्याच्यापेक्षा भयंकर गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आपल्या शिक्षणासाठी या माणसाने किंवा आपल्या उद्धारासाठी या माणसाने किती त्रास सहन केला, काय आठवणींना उजागरा देणं खूप गरजेचं असतं. तर त्या वेळेस पूर्ण बडोदा शहरामध्ये त्यांना रूम मिळत नव्हती, त्यांना एक मेस मिळत नव्हती जेवणासाठी. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, त्यांची तळमळ होऊ लागली. त्यांना अमेरिका आठवू लागलं असेल त्यावेळेस की अमेरिकेमध्ये आपल्याला अशी वागणूक नाही मिळाली. आपण एवढं उच्च शिक्षण घेतलं पण आपल्याला अशी वागणूक मिळते. त्यांना प्रचंड वेदना झाल्या असतील, भुकेने तळमळले असेल ते आणि एका झाडाखाली बसून ते ढसाढसा रडलेले आहेत. मी जेव्हा हे वाचतो ना आणि जेव्हा हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर मी उभा करतो, माझ्या जीवाचे कालवा कालव होते. एक पीएचडी झालेला व्यक्ती, त्याला या देशाची व्यवस्था जी आहे, जी माणसं आहेत ते जेवण देऊ शकत नाहीत, राहायला रूम देऊ शकत नाहीत. एका पाचशाच्या घरामध्ये ते राहिले, त्याला जात सांगितलं नसेल. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा अमुक जातीचा आहे त्यावेळेस ते रात्री त्यांच्यावर धावून आले 200-300 400-500 लोक आणि त्यांना बाहेर काढलं आणि त्यांना म्हणाले की इथून चालता हो, तू कोण आहेस? ते म्हणाले मी हिंदू आहे. तोपर्यंत ते म्हणायचे मी हिंदू आहे. ते म्हणाले आम्हाला जास्त शांतपणा शिकू नको, आम्हाला माहिती आहे तू कोण आहेस. आंबेडकर म्हणाले की मी 8 तासानंतर जाईल, उंचड पडल्यावर जाईल. म्हणजे कल्पना करा तुम्ही, इथं शिक्षणामुळे माणूस मोठा होत नव्हता, इथं पैशांमुळे माणूस मोठा होत नव्हता, इथं जन्मजात जाती व्यवस्थेमुळे माणसं मोठी व्हायची. ही गोष्ट आपण इथं खूप समजून घ्यायला पाहिजे. मित्रांनो, शिक्षण ही गोष्ट माणसाला मोठी करते. हे बाबासाहेबांच्या वडिलांना देखील माहिती पडलं होतं आणि त्यांना देखील याची जाणीव झाली होती आणि म्हणून त्यांनी शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले, अहोरात्र प्रयत्न केले. थोडे प्रसंग तुम्हाला मी सांगतो. त्यांचे जे वडील आहेत त्यांना 2 वाजता रात्री उठवायचे, कारण एकदम छोटी खोली होती. त्या खोलीमध्ये संपूर्ण कुटुंब व्यवस्थित राहू शकत नव्हतं. त्यांना 2 वाजता रात्री उठवायचे, तोपर्यंत जागे राहायचे आणि 2 ते 5-6 वाजेपर्यंत बाबासाहेब अभ्यास करायचे. त्यावेळेस त्यांचे वडील जे आहेत ते झोपून जायचे. त्यानंतर ते शाळेत जायचे आणि संध्याकाळी नगरपालिकेच्या दिव्याच्या खाली बसून ते अभ्यास करायचे. त्यांनी दिवसातील 17-17, 18-18 तास अभ्यास केलेला आहे. पुस्तकं घेण्यासाठी पैसे नसायचे. आणि एक लक्षात घ्या, अजून सगळ्यात महत्वाचं, त्यांनी फक्त जे अभ्यासक्रमामध्ये पुस्तक असायची त्यांचाच फक्त अभ्यास केला नाही, अवांतर वाचनाचं प्रचंड वेळ त्यांना लागलेलं होतं. आणि जोपर्यंत आपले विद्यार्थी अवांतर वाचन करत नाहीत तोपर्यंत फक्त ते पदव्या मिळवतील, त्यांची उन्नती फार होऊ शकत नाही. बीएची पदवी, बीएससीची पदवी, एमएससीची पदवी या पदव्या फक्त मिळतील पण तुमचं ज्ञान वाढणार नाही. आणि म्हणून आपण अवांतर वाचन करायला पाहिजे. मात्र हे घेण्यासाठी, पुस्तकं घेण्यासाठी पैसे नसायचे. मग त्यावेळेस रामजी सुभेदार काय करायचे, त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं होतं, तिच्याकडे जायचे, तिचे काही दागिने घ्यायचे, ते दागिने ते गहाण ठेवायचे, थोडे पैसे मिळायचे, त्या पैशांची पुस्तकं आणायचे, ते बाबासाहेबांना द्यायचे आणि पेन्शन मिळाल्यावर पुन्हा मुलीचे दागिने सोडून ते तिच्या हवाली करायचे. हे कित्येक वर्ष सुरू होतं. या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग त्यांना 1913 साली विदेशात शिकण्यासाठी, अमेरिकेत शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ती शिष्यवृत्ती त्यांना सयाजीराव गायकवाड यांनी दिली, जे बडोद्याचे संस्थानिक होते, राजे होते. आणि त्यासाठी मध्यस्थी केली केळुस्कर गुरुजींनी. हे केळुस्कर गुरुजी जे आहेत, जेव्हा यांचा 10वी मध्ये मॅट्रिक मध्ये ते पास झाले, बीएची परीक्षा जेव्हा ते पास झाले, तेव्हा बाबासाहेबांचा जो सत्कार झाला होता त्यावेळेस हे केळुस्कर गुरुजी होते. आणि त्यावेळेस त्यांना बुद्ध चरित्र दिलं होतं आणि ते बुद्ध चरित्र त्यांनी स्वतः लिहिलेलं होतं केळुस्कर गुरुजींनी. केळुस्कर गुरुजींनी त्या कालखंडामध्ये खूप सारी चरित्र लिहिलेली होती, त्यापैकी हे एक चरित्र होतं. म्हणजे बाबासाहेबांची आणि बुद्धाची गाठ तिथं पडली. जर तुम्ही हा जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. प्रत्येकाने याचं गांभीर्य लक्षात घ्यायला पाहिजे, अक्षरशः तिथं बसलेल्या लोकांनी सुद्धा. का मी तुम्हाला सांगतो, कारण आमची आणि
बाबासाहेबांची गाठ उशिरा पडली म्हणून आम्ही फक्त प्राध्यापक होऊ शकलो. जर ही गाठ लवकर पडली असती ना, आमच्या गावामध्ये जर अशी छान सोबर जर कार्यक्रम केले गेले असते आणि अशा पद्धतीने एखाद्या वक्त्याला बोलवलं गेलं असतं आणि बाबासाहेबांचं कार्य जर आम्हाला लहानपणी समजलं असतं तर आम्ही एवढ्यावर समाधान मानलं नसतं. कारण बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, ते वाक्य मला या प्रसंगी आठवतं. ते म्हणाले होते की आम्ही राज्य करती जमात बनणार. हे वाक्य त्यांनी का वापरलं असेल? कारण आपल्याकडे सत्ता नव्हती, कोणत्याही प्रकारची ज्ञान सत्ता नव्हती, धनसत्ता नव्हती आणि राज्यसत्ता सुद्धा नव्हती. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणाले होते की राज्यकर्ती जमात बनणार. आता राज्यकर्ती जमात म्हणजे काय? आता आमदार साहेब आपल्या समोर बोलून गेले, यांच्याकडे कोणती सत्ता आहे? राजसत्ता आहे, बरोबर. आमदार खासदार आपण निवडून देतो, मान्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एमपीएससी आणि युपीएससीच्या माध्यमातून आपल्या एससी आणि एसटी समाजातून किती लोक निवडून जातात? एक लक्षात घ्या, भारतामध्ये साधारणतः 3600च्या आसपास कलेक्टर आहेत आणि त्यापैकी 2800 पेक्षा जास्त कलेक्टर हे उच्चवर्णीय आहेत. ही खूप भयंकर खेदाची गोष्ट आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे आपले एससी बांधव तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, पण एसटी अजून सुद्धा खूप मागे आहेत. एक राजेंद्र गारुड महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती आताशी कुठं 5-6 वर्षापूर्वी युपीएससी परीक्षा पास होऊन तिथपर्यंत पोहोचला. आणि म्हणून राज्यकर्ते जमात म्हणजे फक्त आमदार, खासदार, नगरसेवक वगैरे नव्हे, ते तर आहेच, पण आपण या सत्तेमध्ये पोहोचायला पाहिजे, प्रशासनामध्ये पोहोचायला पाहिजे. एक बाबासाहेब तिथपर्यंत गेले निर्णय प्रक्रियेमध्ये. मी निर्णय प्रक्रिया हा शब्द म्हणतो आहे कारण निर्णय प्रक्रियेमध्ये जोपर्यंत आपली माणसं जात नाही तोपर्यंत आपल्या संदर्भातील चांगले निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत. एक बाबासाहेब तिथे गेले आणि म्हणून आपल्याकरता राज्यघटना लिहिली गेली, आपल्याकरता समतेचा अधिकार दिला गेला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला गेला, संचार स्वातंत्र्याचा अधिकार दिला गेला, आपल्याला प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण दिलं गेलं आणि आपल्यावर कोणी अन्याय करत असेल तर त्याला संरक्षण दिलं गेलं. एक व्यक्ती तिथं पोहोचला तर आपल्याला एवढं संरक्षण मिळालं, पण तेवढ्यावर समाधान मानून चालणार नाहीये. आपल्या या पूर्ण भारतामधून जे जे उपेक्षित आणि वंचित घटक आहेत त्यांनी सत्तेमध्ये जावं लागेल. मी ओबीसी या वर्गातून येतो आणि आमच्या वर्गातल्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक फक्त मला प्रशासनामध्ये दिसतात. आणि म्हणून निर्णय प्रक्रियेमध्ये जाणं खूप गरजेचं आहे. तर बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली, बाबासाहेब अमेरिकेत गेले आणि अमेरिका, त्यावेळेचा अमेरिका, जिथं ते कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकले, खूप मोठी अशी ती युनिव्हर्सिटी होती. आणि मला असं वाटतं की कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून पीएचडी मिळवणारे बाबासाहेब भारतातील तेवढे त्या काळातील पहिले होते. म्हणजे ज्या व्यक्तीकडे ज्ञानाचा कोणताही वारसा नाही, कोणताही बॅकग्राऊंड नाही, असा व्यक्ती कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जातो, पीएचडीचं शिक्षण घेतो आणि वयाच्या 25व्या वर्षी पीएचडी करून येतो. याच्या इतकी प्रेरणादायी गोष्ट दुसरी कोणतीच असू शकत नाही. ते थोडस फील करा, अनुभवा तुम्ही. एक कल्पना करा की सगळीकडे प्रतिकूलता आहे. म्हणजे जिथं मॅट्रिक होत नाहीये, जिथं 3री-4थी होत नाहीये, जिथं शिक्षण पण घेऊ देत नाहीये, जिथं एखादा जर समजा महार व्यक्ती किंवा एखादा कुंडी व्यक्ती जर समजा कुठे कारकून दिसत असेल, हे लोकहितवादीने नोंदवून ठेवलेलं आहे की एखाद्या ऑफिसमध्ये एखादा मराठा जरी दिसला तरी उच्चवर्णीयांचा अंगाचा तीळ पापड व्हायचा. कारकून जरी दिसला तरी मुलांना बाहेर बसवलं जायचं. आणि हे 1910-1920 का नव्हतं, 1960 पर्यंत होतं, 70 पर्यंत होतं. आणि त्याच्या 60-70 वर्ष आधी, आजपासून 110-11 वर्ष आधी बाबासाहेब जर अमेरिकेत जातात ना, तर याच्या इतकी प्रेरणादायक गोष्ट कोणतीच नाहीये. आपणही अजून जात नाही. लक्षात घ्या, 100 वर्षानंतर, 105 वर्षानंतर हे थोडं फील करायला पाहिजे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे फक्त अवांतर वाचनामुळे झालं आणि त्यांच्या वडिलांनी जे वातावरण निर्माण करून दिलं त्यामुळे ही गोष्ट घडलेली आहे. आपण असं वातावरण आपल्या मुलांना निर्माण करून देतो का? थोडा विचार करायला पाहिजे. आणि जे मुलं बसलेले आहेत ते देखील मोबाईल वगैरे वगैरे मधून आपलं लक्ष काढून अशा पद्धतीने अभ्यास करतात का? मुलांनी देखील हा विचार करायला पाहिजे. सगळ्या घटकांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकेमध्ये गेले तर त्यावेळेस त्यांनी पत्र लिहिलेले आहेत काही, आणि त्या पत्रामध्ये एक पत्र होतं, त्यामध्ये एक खूप भारी कोटेशन आहे. ते कोटेशन असं आहे की माणसांच्या आयुष्यामध्ये कधी कधी संधीची लाट येते. ते शेक्सपियरचं वाक्य त्यांनी कोट केलं होतं. माणसाच्या आयुष्यामध्ये कधी कधी संधीची लाट येते आणि त्या लाटीचा जर त्याने फायदा घेऊन उपयोग करून घेतला तर त्याला वैभव प्राप्त होतं. ही एक संधीची लाट होती. शिक्षण घेण्याची संधी त्यांना तिथं मिळालेली होती. आणि अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ते बेस्ट स्टुडंट होते, हे लक्षात घ्या. कल्पना करा की ज्यांना बॅकग्राऊंड आहे, जे वेगवेगळ्या देशामधून आलेले आहेत, प्रॉपर अमेरिकेतले आहेत, असे विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. पण आपले बाबासाहेब तिथले बेस्ट स्टुडंट असतात. त्याच्यापेक्षा अजून अभिमानाची गोष्ट काय असू शकते? आणि म्हणून 1952 साली जेव्हा कोलंबिया युनिव्हर्सिटीने
डॉक्टर ऑफ लॉज नावाची पदवी देण्याचं ठरवलं. त्यावेळेस त्यांनी अनेक त्या विद्यापीठामधून शिकलेल्या गेल्या 200-250 वर्षामधून शिकून गेलेल्या आणि आज हयात असलेल्या लोकांचा त्यांनी अभ्यास केला आणि तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना ती पदवी दिली, डॉक्टर ऑफ लॉज, 1952 साली. खूप लोक शिकून गेली होती त्या विद्यापीठातून, काही लोक अक्षरशः राष्ट्राध्यक्ष झाली होती, परंतु आपल्या शिक्षणाचा, आपल्या समाजाच्या आमूलाग्र बदलासाठी, परिवर्तनासाठी, 2-2.5 हजार वर्षाचा इतिहास बदलून टाकण्यासाठी आणि 2000 वर्ष जे मूकनायक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने नायक बनवण्यासाठी कुणीही अशा पद्धतीने शिक्षणाचा उपयोग केलेला नव्हता जो बाबासाहेबांनी केला. आणि म्हणून बाबासाहेब हे थोर आहेत, ग्रेट आहेत. खूप माणसं झाली पण बाबासाहेबांचा सारखं त्यामुळे कोणी होऊ शकलेलं नाहीये. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हा संधीची लाट येते ना, त्या संधीच्या लाटेचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. मी नेहमी असं म्हणतो की एका पिढीमध्ये आपली परिस्थिती आपण बदलून टाकायला पाहिजे. एकाच पिढीमध्ये. मी जव्हारमध्ये शिकवतो आणि मी 99% आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवत असतो आणि मी त्यांना सांगतो की आपल्याला जी शिष्यवृत्ती मिळते आहे, आपल्याला जे आरक्षण मिळतं आहे, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये असेल, राजकारणामध्ये असेल, या सगळ्या ठिकाणी हे आरक्षण, हे प्रतिनिधित्व, ही शिष्यवृत्ती, ही जेवणाची सोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळत आहेत. पण ह्या गोष्टी आपल्याला पुढचे 100 वर्ष, 200 वर्ष घ्यायच्या आहेत का? मी त्यांना नेहमी सांगतो ते मिळतील 100-200 वर्ष, पण त्या कशासाठी मिळत आहेत? त्या जर आपल्या उन्नतीसाठी मिळत असतील आणि बाबासाहेबांना पण शिष्यवृत्ती मिळाली, तुम्हाला पण शिष्यवृत्ती मिळते आहे. फरक लक्षात घ्या ना तुम्ही दोघं शिष्यवृत्तीमधला. त्यांनी स्वतःचा तर विकास घडून आणला, पण उधळली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, आणि कोटी कुळांचा त्यांनी उद्धार केला. आपण आपल्याही कुळाचा उद्धार करत नाही. सरकार देतंय ना आपल्याला शिष्यवृत्ती, ते काय आपल्याला उपकार करत नाहीये, लक्षात घ्या. पण जर देत असेल, आपल्याला मिळत असेल, संधीची लाट आपल्या आयुष्यामध्ये असेल, आपण जिथं शिक्षण घ्यायला जातो त्या ठिकाणी आपल्याला हॉस्टेलची सुविधा मिळत असेल, आपल्याला तिथं जेवायला मिळत असेल, आपल्याला शिष्यवृत्ती मिळत असेल, तर ह्या गोष्टीचा लाभ घ्यायला पाहिजे. मी देखील BA नंतर OBC साठी जी शिष्यवृत्ती मिळायची ती शिष्यवृत्ती घेतलेली आहे आणि माझ्या एका पिढीमध्ये माझ्या कुटुंबाचा मी बदल जो आहे, परिवर्तन जे आहे, तो मी घडून आणलेला आहे. आणि म्हणून मी मुलांना सांगत असतो, बाबासाहेबांपासून आपण या गोष्टी शिकायला हव्यात. एका पिढीमध्ये आपण आपल्या कुटुंबाचा पूर्णतः उद्धार घडून आणायला पाहिजे, बदल घडून आणायला पाहिजे. आमचे आदरणीय हिरामन शेवाळे सर यांच्या घरामध्ये मी साधारणतः 5.5 वर्ष भाड्याने राहिलेलो आहे आणि मला खूप आनंद वाटतो की त्यांनी त्यांच्या दोघं मुलांना आणि मुलीला सुद्धा उच्च शिक्षण दिलं आणि त्यांच्या कुटुंबाचा जो विकास घडून आलेला आहे तो बघून खरंच मन भरून येतं. असे कुटुंब पुढे यायला पाहिजे आणि आज ते असा कार्यक्रम आयोजित करू शकतायत कारण त्यांच्या कुटुंबामध्ये तसा बदल घडून आलेला आहे आणि म्हणून त्यांचे चिरंजीव सुद्धा इथे आलेले आहेत. जेव्हा आपला विकास होईल ना तेव्हा आपण दुसऱ्यांपर्यंत ते विचार पोहोचवू शकू आणि म्हणून या गोष्टी खूप गरजेच्या आहेत असं मला वाटतं. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी खूप पुस्तकांची खरेदी केली. मित्रांनो, एक गोष्ट थोडीशी लक्षात घ्या तुम्ही की ज्या माणसाला ज्ञानाचा अधिकार नाकारला गेला होता, 2-2.5 हजार वर्षापासून ज्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये कुणीही शिकलेलं नव्हतं, त्या व्यक्तीने जगातलं सगळ्यात मोठं वैयक्तिक ग्रंथालय उभं केलं 1933 साली राजगृह या नावाने. ज्या ग्रंथालयामध्ये काही लोक म्हणतात की 35,000 पुस्तकं होती, काही लोक म्हणतात 50,000 पुस्तकं होती. जगातलं त्या काळातलं सगळ्यात मोठं वैयक्तिक ग्रंथालय होतं. याला म्हणतात जिद्द, मी म्हणतो याला म्हणतात खुन्नस. कोणची तू खुन्नस? आमच्या शिक्षणाचा अधिकार नाकारताना तुम्ही, आम्ही तुम्हाला असं करून दाखवतो ज्ञान क्षेत्रामध्ये आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये की तुमच्या 1760 पिढ्यांनी केलं नसेल. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. ही जिद्द केव्हाही आपल्या मनामध्ये, ही जिद्द घेऊन पुढे जावं लागणार आहे मित्रांनो. आणि म्हणून बाबासाहेबांची आणि आपली गाठ लहानपणीच घडणं गरजेचं आहे. हे पॉइंट जे आहेत ना बाबासाहेबांच्या आयुष्यातले, हे टिपायला पाहिजे तुम्ही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर त्यांनी खूप पुस्तकं खरेदी केली, ती भारतामध्ये पाठवली. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की त्यांनी वयाच्या 32व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलं. 1923 मध्ये त्यांनी शेवटची पदवी घेतली, जी DSc किंवा MSc किंवा ज्याला आपण बॅरिस्टर ऑफ लॉ, बार ॲट लॉ या 3 पदव्या म्हणू की ज्या त्यांनी 1921 ते 1923 या कालखंडामध्ये घेतल्या. त्यांचा जन्म 1891 साली झालेला होता आणि शेवटची पदवी त्यांनी केव्हा घेतली म्हणजे त्याच्यानंतर पण घेतली असते, पण मुख्य पदव्याच्या बाहेर जाऊन पूर्ण वेळ शिक्षण घेऊन, त्याला अकॅडमिक क्वालिफिकेशन आपण म्हणतो, एज्युकेशन आपण म्हणतो, पूर्ण वेळ अभ्यास आपण म्हणतो, तर त्यांनी वयाच्या 32व्या वर्षापर्यंत घेतला. आपण काय करतो, आपण मुलगा 16, 17, 18 वर्षाचा झाला,
12वी किंवा BA किंवा BSc आपलं कम्प्लीट झालं मुलाचं, किंवा 10वी नंतर ITI वगैरे केलं की त्याला आपण उद्योगाला व्यवसायाला लावून देतो. अरे जोपर्यंत तुमचा मेंदू जो आहे तो सशक्त होत नाही, जोपर्यंत तुम्ही वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ होत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्याची इमारत कशी रचू शकणार? ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. मी 5 मावस भाऊ आहोत आम्ही, आणि मी 5च्या 5 उच्च शिक्षित आहोत. जरी बाबासाहेबांची आणि आमची माझ्या आई वडिलांची पूर्ण गाठ पडली नसेल, पण कुठेतरी मला जेव्हा कळायला लागलं 2004-5 सालापासून, आणि मी मोठा होतो, माझ्या सगळ्या भावंडांना शिक्षण दिलं. जरी मी तुम्हाला आज साधारणतः कमी वयाचा तरुण वयाचा दिसत असलो, बाबासाहेबांची माझी गाठ जेव्हा 2005-6 साली पडली, त्यानंतर आमच्या कुटुंबाचा पूर्ण इतिहास बदलला. आज माझा एक मावस भाऊ जो आहे तो जे कॉलेजचे आहे, जे मुंबईमध्ये आहे, तिथं सरकारी कोट्यामधून MBBS करतो आहे, शेवटचं वर्ष आहे. त्याचा मोठा भाऊ मल्टीनॅशनल कंपनीमध्ये MSc स्टॅट करून चांगल्या पगारावर आहे, 7 ते 8 लाख रुपये त्याला पॅकेज आहे. एक भाऊ ज्याची आई तो एवढासा होता तेव्हा वारलेला होता, त्याची आई वारलेली होती, सॉरी, माझ्याकडे शिक्षण झालं, तो आज प्राथमिक शिक्षक आहे. एक मामे भाऊ कोकणामध्ये डॉक्टरकीची प्रॅक्टिस करतो. बाबासाहेबांचे विचार मला समजले म्हणून माझ्या कुटुंबापर्यंत हे गेले, आणि माझ्या कुटुंबाचा हा उद्धार होऊ शकला. आणि म्हणून आपण या पद्धतीनं बाबासाहेबांच्या विचारांचं जे काही अनुकरण आहे ते करणं खूप गरजेचं आहे. मी असं म्हणत होतो, बाबासाहेबांनी वयाच्या 32व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलं. आपल्या मुलांचं शिक्षण कमी वयात थांबवू नका. तो कदाचित 12वी पर्यंत तेवढा हुशार नसेल, कारण बाबासाहेब सुद्धा, त्यांना तुम्ही जर मार्क्स बघितले, मला वाटतं 900 पैकी 288 किती मार्क्स होते त्यांना पदवीला, म्हणजे खूप चांगले मार्क्स होते. पण ही मार्क्स कमी का होते? कारण अवांतर वाचन खूप होतं. पण नंतर त्यांनी त्यांचं शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने केलं. म्हणून आपल्या मुलांना उच्च शिक्षण घ्या. उच्च शिक्षण घेताना त्याला वाचायला सांगा, आणि वाचायला म्हणजे तुम्ही सांगितलं तर फरक पडणार नाही. त्याला बाबासाहेबांवरचा चित्रपट दाखवा, त्याला बाबासाहेबांचे विचार समजून सांगा, त्याला सांगा की आपल्याला राज्यकर्ते जमात बनायला सांगितलेलं आहे, आपल्याला शेळीसारखं जगायला सांगितलेलं नाहीये. तेव्हा ते काहीतरी करू शकतील. त्यांनी जेव्हा इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलं, 3 पदव्या मी तुम्हाला सांगितल्या. एक म्हणजे MSc, DSc, आणि दुसरं म्हणजे बॅरिस्टरी. हे शिक्षण घेण्यासाठी ते प्राध्यापकी सोडून गेले होते. कारण जेव्हा ते अमेरिकेतून शिक्षण घेऊन आले 1916 साली, तर त्यावेळेस त्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न होता, आणि बडोदा संस्थानाशी करार झालेला होता की 10 वर्ष तिथं काय करतील, नोकरी करतील. पण तिकडे गेल्यानंतर जेव्हा हे वाईट अनुभव येऊ लागले, आणि ते प्रचंड वाईट अनुभव होते, तेव्हा त्यांनी ती नोकरी सोडली. आणि त्यानंतर मग त्यांनी मुंबईमध्ये सिडनेहॅम कॉलेजमध्ये, आज सिडनेहॅम कॉलेज बघा तुम्ही, मुंबई विद्यापीठाच्या बाजूला आहे, B रोडला, खूप सुंदर कॉलेज आहे, खूप मोठं कॉलेज आहे ते. त्या कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते, आणि त्यावेळेस 1918-19च्या आसपास त्यांना 450 रुपये पगार होता. कल्पना करा. तिथं ते इकॉनॉमिक्स हा विषय शिकवत होते, अर्थशास्त्र हा विषय शिकवत होते. आणि जेव्हा सुरुवातीला माहिती झालं की हा व्यक्ती अस्पृश्य जातीतला आहे, तेव्हा त्यांच्या वर्गाला मुलं कमी यायची. पण जेव्हा लक्षात आलं, जे मुलं बसायची आणि बाहेर जायची, अरे हा तर खूप सुंदर शिकवतो, हा माणूस प्रचंड अभ्यास करतो. त्यांनी पहिलं जे व्याख्यान होतं ते 13 वेळेस लिहून काढलेलं होतं. जेव्हा ते पहिल्यांदा वर्गात गेले ना, 13 वेळेस त्यांनी त्यांचं व्याख्यान लिहून काढलेलं होतं. अशा पद्धतीनं ते व्याख्यान द्यायचे. आणि म्हणून फक्त त्याच कॉलेजमधले नाही, तर बाजूचं एल्फिन्स्टन कॉलेज, विल्सन कॉलेज, आणि अजून इतर कॉलेजेस मधील मुलं सुद्धा त्यांच्या व्याख्यानाला बसायला येऊ लागली. आपण पण असं कर्तृत्व करायला पाहिजे ना राव, की आपल्या व्याख्यानाला लोक बाहेरून येतील. ठीक आहे. त्यांनी त्या काळामध्ये शेअर मार्केटमध्ये लोकांना सल्ला देणारी एक कंपनी सुरू केली होती. सुरुवातीला चालली, पण तिथं सुद्धा अस्पृश्यतेचे चटके बसले, की जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला सल्ला देणारा जो माणूस आहे तो अस्पृश्य जातीतला आहे, तेव्हा लोक येईनाशी झाली, आणि त्यांना तो व्यवसाय बंद करावा लागला. मित्रांनो, PhD नंतर सुद्धा त्यांना अस्पृश्यतेचे चटके बसले. आणि मी जेव्हा परवा तेव्हा वाचत होतो, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की 1937-38च्या आसपास ते खानदेशच्या दौऱ्यावर होते, आणि खानदेशमध्ये चाळीसगावमध्ये त्यांना असं फिरणार होते ते. आणि त्यावेळेस बैलगाडीने त्यांना असं फिरायचं होतं कुठेतरी, तर उच्चवर्णीय टांगेवाले तयार झाले नाही. मला वाटतं बैलगाडीने त्यांना फिरायचं, बैलगाडी चालवायला कोणी तयार झालं नाही. तर एक नवखा मुलगा त्या बैलगाडी चालवायला गेला, आणि त्यावेळेस त्याच्याकडनं बैलगाडी उधळली, आणि बाबासाहेब पडले, त्यांना दुखापत झाली होती. म्हणजे कल्पना करा की गोलमेज परिषदेमधून बाबा जाऊन येतात, मूकनायक वगैरे सारखी 5-5 वृत्तपत्र सुरू करतात, 14 तळ्याचा सत्याग्रह करतात यशस्वीपणे, तिकडे मनुस्मृतीचं दहन करतात, महात्मा गांधींना सरळ चॅलेंज करतात. आणि एवढा देशाच्या म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे तेव्हाचा भारत,
की जो आताचा पाकिस्तान, बांगलादेश आणि भारत, आताचा भारत मिळून तयार होतो, एवढ्या भारतामध्ये ज्याचं नेता म्हणून सर्वजण मानायला लागतात, त्याला खेड्यापाड्यामधील आपले जाती व्यवस्था मानणारे लोक त्यांच्या जवळ तरी सुद्धा यायला तयार होते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या मनामधून एक विशिष्ट जो धर्म आहे, ज्या धर्मात मी जन्माला आलेलो आहे, तो धर्म उतरत गेला. त्याचा एक किस्सा मी तुम्हाला पुढे सांगेल. तर ते प्राध्यापक, मी मागे पुढे काही गोष्टी सांगतोय, तुम्ही बरोबर लक्ष द्या. जिथं मला फोकस करावा असा वाटतोय त्या गोष्टी मी तुमच्या लक्षात आणून देतो आहे. प्राध्यापकी सोडून कोणीही जात नाही. आपल्याकडे छोटीशी नोकरी मिळाली, ग्रामसेवकाची, तलाठ्याची, पोलिसाची, कंडक्टरची, आपण समाधान मानून घेतो. बाबासाहेबांच्या डोक्यात 1916-17 सालीच होतं की आपल्याला इंग्लंडमध्ये शिकायचं आहे, आणि इंग्लंडमध्ये त्यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेमध्ये शिकायचं होतं. खूप जबरदस्त नाव आहे त्या संस्थेचं. जसं कोलंबिया युनिव्हर्सिटी ना, तसं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. आणि त्यांनी लगेच ते शिक्षण संपल्या तिकडे जाऊन ऍडमिशन घेतलं होतं. पण इकडे सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारामध्ये जे दिवाण होते ते उच्चवर्णीय होते, आणि त्यांच्या लक्षात आलं की एक अस्पृश्य जातीचं पोरगं इतकं उच्च शिक्षण घेत आहे. त्यांनी सांगितलं की बस झालं, आता शिष्यवृत्ती तुमची थांबवतो, तुम्ही भारतामध्ये परत या. तर 1917 मध्ये त्यांनी तिथं नावं नोंदून आली, आणि 4 वर्षाच्या आत मी पुन्हा शिक्षण घेईल असं त्यांच्याकडनं सवलत घेतली, आणि ते भारतामध्ये आले. डोक्यात एकच विचार होता, आपल्याला पुन्हा इंग्लंडला जायचं आहे शिकण्यासाठी. ही जिद्द रे, ही जिद्द आपल्यामध्ये नाहीये ना. म्हणून बाबासाहेबांनंतर त्यांच्या उंचीचा कोणी निर्माण होऊ शकला नाही. त्यांनी अनेक मुलांना नंतर शिष्यवृत्ती देऊन विदेशामध्ये पाठवलं, पण त्यांच्यासारखं कार्य कोणी करू शकलं नाही. कारण त्यांच्या विचारांचे हेतू, त्यांच्या कार्याचे हेतू, त्याची ताकदच आपण समजून घेतली नाही. आणि म्हणून कदाचित आपण फक्त यासारखे गोष्टी करतो आहोत, पण आपण सत्तेत जात नाहीये, प्रशासनात जात नाहीये. मोजक्या लोकांपर्यंत, आताच आमदार साहेब सांगून गेले, 20% लोकांपर्यंत फक्त हा विचार ताकदीने पोहोचतो आहे. आणि म्हणून फक्त 1-2-5% फक्त आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. मला नेहमी असा प्रश्न पडतो की आपल्याला जेमतेम 50-60 वर्षापूर्वी शिक्षणाचा अधिकार मिळाला. हा अधिकार जर आपल्याला 700-800 वर्षापूर्वी मिळाला असता तर किती पिढ्या आपल्या आज शिक्षणामध्ये राहिल्या असत्या. आपल्या विकासासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज भासली नसती. पण या व्यवस्थेने आपल्याला वंचित ठेवलं. या व्यवस्थेवर आपला राग नाहीये, कारण बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्या धम्मामध्ये कुणावर राग ठेवायचा नसतो, कुणावर सूड उगवायचा नसतो, कारण त्याच्यामध्ये प्रज्ञा आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धीची उच्चतर अवस्था. त्याच्यामध्ये शील आहे. शील म्हणजे चारित्र्य, आणि ते फक्त त्या विशिष्ट गोष्टीशी संबंधित नाही, ती खूप मोठी संकल्पना आहे. आणि त्याच्यामध्ये कारुण्य आहे, करुणा आहे, दुसऱ्याचं दुःख समजून घेण्याची जी काही मानसिक तयारी असते त्याला कारुण्य असं म्हणतात. आणि म्हणून आपण सूड नाही ठेवत, पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे की आपल्याला बाबासाहेबांनी जी लोकशाही दिलेली आहे, आणि लोकशाहीच्या माध्यमातून त्यांची लोकशाहीची व्याख्या होती की समाजामध्ये जर तुम्हाला राजकीय परिवर्तन घडून आणायचं असेल, बदल घडून आणायचा असेल, सत्ता बदल घडून आणायचा असेल, तर रक्ताचा एक थेंबही न सांडता तो सत्ता बदल घडून यायला पाहिजे. त्याला लोकशाही असं म्हणतात. आणि त्याच पद्धतीने आपल्याला उपयुक्त ठरतील, आपल्या फायद्याचे ठरतील असे राज्यकर्ते जे आहेत ते निवडून द्यावे लागणार आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचा एक विचार लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्याची लोकशाहीची व्याख्या देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये जे शिक्षण घेतलं, 8 वर्षाचा अभ्यासक्रम होता, तो फक्त 2.5 वर्षामध्ये पूर्ण केला. आणि आमची मुलं BA चा 3 वर्षाचा अभ्यासक्रम 5-5 वर्षात पूर्ण करतात. त्यांना 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2.5 वर्षात पूर्ण केला. कारण वेळ नव्हता रे त्यांच्याकडे वेळ नव्हता, खूप कमी वेळ होता. आणि या त्यांच्या छोट्याशा आयुष्यामध्ये त्यांना हा जो मनुस्मृतीचा कायदा होता तो पूर्णतः बदलून टाकायचा होता. इथली समाज व्यवस्था पूर्णतः बदलून टाकायची होती. आणि जे वंचित राहिले त्या सगळ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं होतं. आणि म्हणून त्यांनी कुठेही टाइमपास केला नाही. मित्रांनो, मी वाचलेलं आहे, त्यांनी अमेरिकेमध्ये सुद्धा आणि इंग्लंडमध्ये सुद्धा बघण्यासारख्या खूप गोष्टी होत्या. कुठेही ते पर्यटन स्थळी काहीही बघायला गेले नाही. त्यांनी टाइमपासच केला नाही आयुष्यामध्ये, ज्या प्रकारचा टाइमपास आपण करत असतो. अलीकडे तर नुसतं शॉर्ट्स व्हिडिओवरच आपण 1 तास टाइमपास करून टाकतो. विचार करा. 1920 साली माणगाव परिषद झाली, आपल्या सगळ्यांना माहिती असेल. आणि मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं की हे लोक जातपात मानायचे नाहीत, तुम्हाला शाहू महाराज माहिती असतील. ते कोल्हापूर संस्थानचे कोण होते? राजे होते, संस्थानिक होते. त्यांचं 1923 मध्ये निधन झालं आणि 1920 मध्ये माणगाव परिषद भरलेली होती. तेव्हा शाहू महाराज 45 वर्षाचे होते आणि साधारणतः 25 वर्षापासून ते संस्थानिक म्हणून कार्य करत होते. एवढा मोठा राजा, पण त्या माणगाव परिषदेमध्ये काय बोललो होतं तुम्हाला सांगू मी? ते असं म्हणाले होते, तुम्हाला तुमचा नेता मिळालेला आहे आणि जर मला शक्य झालं असतं तर त्याचा कार्यवाह म्हणून मी काम केलं असतं. कार्यवाह म्हणजे सचिव, म्हणजे सेक्रेटरी. कल्पना करा किती मोठ्या मनाचा तो राजा होता.
आणि बाबासाहेब तेवढे मोठे असतील म्हणून तो माणूस असं म्हणतो आहे असं कोणी म्हणत नसतं. लक्षात घ्या तुम्ही. राज्यकर्त्यांकडे आपले पुसारा साहेब खूप साधे दिसले मला, पण मी अनेक असे लोक बघितलेले आहेत, थोडे जवळून बघितलेले आहेत. एवढा साधेपणा लोकांमध्ये नसतो. कदाचित आपले शाहू महाराज जे होते त्यांना बाबासाहेबांचं महत्व कळालेलं होतं. आणि शाहू महाराज हे जेव्हा बाबासाहेब इंग्लंडमध्ये शिकायला गेले त्याच्या आधी जेव्हा ते जाणार होते स्वतःहून त्यांच्या घरामध्ये परळ येथे ते गेले होते. दरवाजा उघडला, बाबासाहेब छोट्याशा घरामध्ये राहायचे आणि तेव्हा त्यांना एक छोटं पाकिट दिलं होतं आणि शुभेच्छा दिल्या होत्या. आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं बाबासाहेबांची परिस्थिती बघून. ही प्रोत्साहन आहे. हे प्रोत्साहन आपल्या समाजातील जे काही शिकणारी मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन द्या. एक 10-12 दिवसांपासून मी असा एक विचार करतो आहे, त्याच्यावर तुम्ही स्वतः थोडा विचार करा की वैचारिक ग्रंथ आपण वाचत नाहीत. मी म्हणजे आता कुणाची जात सांगावी लागते नाईलाज असतो. काही आमचे सिनियर प्राध्यापक आहेत माझ्या ओळखीचे, इकडचे तिकडचे, आणि ते असं म्हणाले की बाबासाहेब ब्राह्मण होते का? एक जण मला म्हणाले बाबासाहेब हे मराठा होते का? खरं तर बाबासाहेबांची जात महत्वाची नाहीये, परंतु ते कोणत्या परिस्थितीतून आले हे सांगण्यासाठी, हे माहिती होण्यासाठी तरी आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि म्हणून थोडं वैचारिक पुस्तकं, थोडं वाचन हे खूप गरजेचं आहे. जे मुलं विज्ञान विषय घेतात, जे इंजिनिअरिंग घेतात, जे मेडिकलला जातात, त्यांना मी खरंच एक गोष्ट सांगू इच्छितो, त्यांचं ना सामाजिक विषयांचं वाचन खूप कमी असतं आणि त्यामुळे त्यांना समाजाचं काही नॉलेज नसतं. आपल्या या वैचारिक चळवळीपासून सगळ्यात लांब गेलेले जर कोणी असतील तर या फील्डमधील आहेत. कृपया कोणी असेल तर राग मानू नका, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपल्या मुलांना सायन्स वगैरे सगळं शिकवा, पण त्यांना सामाजिक चळवळींचा इतिहास समजून सांगा. कारण आपला समाज हा आपोआप असा तयार झालेला नाहीये, हा खूप मोठ्या प्रक्रियेतून तयार झालेला आहे. हा महात्मा फुल्यांपासून तर आंबेडकरांच्या धर्मांतरापर्यंत हा जो साधारणतः 110 वर्षांचा लढा आहे, या 110 वर्षांच्या लढ्यामधून मी आधुनिक काळाचा लढा सांगतो आहे. त्याच्या आधी तर गौतम बुद्धांपासून ही प्रक्रिया सुरू झाली होती. त्याच्या आधी चारवा त्या प्रक्रियेमध्ये होते. त्याच्यानंतर नामदेव महाराजच्या प्रक्रियेमध्ये होते. चक्रधर स्वामींची एक वेगळी विचारधारा होती. तुकारामांना आपण वैकुंठाला पाठवलं विमानामधून. हे सगळे लोक या परंपरेतले होते. मी तुम्हाला फक्त आधुनिक काळाचा इतिहास सांगतो आहे. 1857चा उठाव, राजकीय उठाव झाला आणि 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. इकडे आपल्या महात्मा फुलेंनी 1848 मध्ये शाळा सुरू केली आणि इकडे धर्मांतर 1956 साली झालं आणि त्याच्या आधी 51 साली राज्यघटना आपण लागू केली. म्हणजे हा देखील 110 वर्षाचा किंवा 103 वर्षाचा लढा आहे. हा लढा लक्षात घ्या, ही प्रक्रिया लक्षात घ्या. या प्रक्रियेला कोण गतिमान करत आहे त्या व्यक्तीचे नाव लक्षात ठेवा. त्यांनी कोणते कष्ट सहन केले, त्यांनी काय काय डावपेच आखले, त्यांनी कोणत्या स्ट्रॅटेजी वापरल्या, त्यांनी समाजाला कसं सक्षम करण्याचा प्रयत्न केला, या गोष्टी समजून घ्या. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, शिक्षणासारखा रामबाण उपाय याच्यावर नाहीये, बिलकुल नाहीये. आपल्या नंतर अनेक देश स्वतंत्र झाले. तिकडे तुम्ही थायलंडमध्ये जा, तिकडे तुम्ही मलेशियामध्ये जा, तिकडे तुम्ही जपानमध्ये जा. हे एकदम छोटे छोटे देश आहेत. आपल्या एका राज्यापेक्षा छोटे देश आहेत. तिकडे तुम्ही इस्रायलमध्ये जा, आपल्या एका जिल्ह्यापेक्षा छोटा देश आहे, पण हे भारतापेक्षा विकसित आहे. कारण 100% शिक्षण आज देखील आपल्या तळागाळापर्यंत 100% तेवढं ताकदीचं शिक्षण पोहोचलेलं नाहीये. आणि म्हणून आपण मागासलेलो आहोत. देश सुद्धा मागासलेला आहे. समूह काहींचं कारस्थानच आहेत की समूहच्या समूह मागे राहायला पाहिजे. त्यामुळे ते अनेक डावपेच आखत असतात. मग आठवीपर्यंत त्यांना परीक्षा नको, हे नको, ते नको, खूप गोष्टी आहेत त्या. किंवा आता तरुण, तुम्हाला सांगतो मी, आधी माती, तेव्हा धर्मामुळे माती साहेबांनी सांगितलं, आधी 25-30च्या पोरांची बिघडलेली असायची. अहो आता 13-14 वर्षाची पोरं ज्यांचं काही वाचन नाही ते आम्हाला म्हणतात वगैरे वगैरे. आता तसं नाहीये. थोडस तर अभ्यास करा यार, मग बोलायला सुरुवात करा ना. एक 22-23 नंतर 25 पर्यंत अभ्यास करा आणि मग बोलायला सुरुवात करा ना. कुणी येतं, सांगतं, व्हॉट्सअपवर येतं, फेसबुकवर येतं, तुम्ही विश्वास ठेवता राव. अहो आम्ही जोपर्यंत एखादी गोष्ट कन्फर्म होत नाही 2-3 पुस्तकांमधून, तोपर्यंत एक वाक्य उच्चारायच्या आधी देखील आम्ही विचार करत असतो. आणि धाड धाड सगळीकडे आता वैचारिक बंबाडिंग जे आहे ते चालू आहे. आणि म्हणून ज्ञान साधना आणि अभ्यास याला पर्याय नाहीये. आपल्या बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून आपण मुक्त झालो. आणि म्हणून एक 30-35 वर्षामध्ये, कारण ते सामाजिक जीवनामध्ये केव्हा आले, ते 1920च्या आसपास आले. पुन्हा 3 वर्ष शिक्षणासाठी गेले. म्हणजे त्यांना फक्त किती वर्ष मिळालेले आहेत, 30 ते 32 वर्ष मिळालेलं आहे आयुष्य. पण त्याच्या आधी जो पाया होता शिक्षणाचा, त्यामुळे 30-32 वर्षामध्ये ते करू शकले. तुमच्या मुलांना कमीत कमी 25 वर्षापर्यंत शिक्षण द्या. मी कोणत्याही पारंपरिक व्यवस्थेला फार मानत नाही, पण तरी देखील
पारंपरिक व्यवस्थेमध्ये असं सांगितलं गेलं होतं की वयाच्या 25व्या वर्षापर्यंत हे ते ब्रह्मचर्याश्रम म्हणायचे, पण त्या ब्रह्मचर्याश्रमामध्ये शिक्षण घ्यावं लागायचं. ते आपल्याला परवानगी नव्हती, ते फक्त उच्च वर्णियांना होती, पण ते 25 वर्षापर्यंत शिक्षण घ्यायचे. 6व्या वर्षी त्यांची मूंज व्हायची आणि ते शिक्षणाला पैठणला जायचे, काशीला जायचे. 6व्या वर्षी त्यांना पाठवलं जायचं. आपल्याला वंचित ठेवलं. पण आपण जेव्हा मुक्त झालो तेव्हा कुठे आपण शिक्षणाचा पुरेपूर फायदा घेत आहोत. ते भयंकर, म्हणजे मला जेव्हा मी या सगळ्या गोष्टी बघतो की संधी म्हणून जेव्हा आपण फायदा घेत नाही तेव्हा त्याला करंटा म्हणतात. तुम्हाला माझे शब्द बोचतील. संधी आहे, सगळ्या गोष्टी मिळत आहेत, तरी जर आपण घेत नसू त्या गोष्टी तर आपण करंटे आहोत. आपल्याला करंटे व्हायचं नाहीये, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि 32व्या वर्षापर्यंत शिक्षण घेतलं, ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा ते अमेरिकेमध्ये शिक्षण घेत होते त्यावेळेस लाला लजपत राय, तुम्हाला माहिती असेल, लाल बाल पाल, त्यापैकी लाला लजपत राय हे अमेरिकेमध्ये होते. तिकडे गदर नावाची एक चळवळ होती आणि ते बाबासाहेबांना भेटले आणि त्यांनी विनंती केली, आग्रह केला की तू राजकीय चळवळीमध्ये ये. बाबासाहेबांना राजकीय चळवळीमध्ये लगेच जायचं नव्हतं. त्यांनी सांगितलं की ज्या गोष्टीसाठी मला शिष्यवृत्ती दिलेली आहे ती गोष्ट मी आधी पूर्ण करणार. लक्षात घ्या, आपल्याला शिष्यवृत्ती का मिळते त्याचं त्यांना पूर्ण भान होतं आणि आपला हेतू काय जीवनाचा हे त्यांना माहिती होतं, म्हणून ते कुणाच्याही पहिकाव्यामध्ये आले नाही. आता देशप्रेम आणि या सगळ्या गोष्टींचं काय केलं की सिद्ध होतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लांब राहा, देशप्रेम अशा गोष्टी सिद्ध होत नाही. बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं प्रश्न विचारतात लोक. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, उच्च वर्णियांना माणसात आणलं, माणसं नव्हती ते, ठीक आहे. आणि SC STच्या लोकांनी तरी बोलायलाच नको पाहिजे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. बिलकुल त्याच्या तोंडातून तर शब्द सुद्धा नको निघायला पाहिजे. ओबीसी की ठीक आहे, तुम्हाला 91 साली आरक्षण मिळालं, 90-91 साली. मी ओबीसी मधून येतो, मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ओबीसी ही कन्सेप्ट आधी बाबासाहेबांनी मांडली होती आणि त्यांना वल्लभभाई पटेल यांनी प्रश्न विचारला होता, हु इज ओबीसी, कोण आहेत ओबीसी. मग हे म्हणाले होते, बाबासाहेब कमिशन बसवा. मग काकासाहेब कालेलकर यांची कमिटी बसवली गेली आणि त्यांनी अहवाल सादर केला, त्याची अंमलबजावणी केली गेली नाही. परवा जितेंद्र आव्हाड असं म्हणाले, आणि ते मला आधीही माहिती होतं की SC या वर्गाला बाबासाहेबांमुळे प्रतिनिधित्व मिळालं, आरक्षण मिळालं, शिक्षण, नोकरी, राजकारण या सगळ्या क्षेत्रांमध्ये. ST या वर्गाला आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आरक्षण मिळालं. अजून आपल्या आदिवासी समाजापर्यंत, घरादारापर्यंत बाबासाहेब तेवढ्या ताकदीने पोहोचलेले नाहीयेत. आपल्या आदिवासी समाजाने याच्यावर गांभीर्याने विचार करायला पाहिजे. तुमचा उद्धार करता, आपला उद्धार करता फक्त आणि फक्त बाबासाहेब होते, दुसरं कोणी नाही. मी त्याच्यावर बोलणार आहे, ठीक आहे. तर बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, ओबीसी यांचा सुद्धा गट त्यांनी तयार केला होता, पण तेव्हा मुद्दामून ते दिलं गेलं नाही. कारण SC साठी दिलं, ST साठी दिलं आणि पुन्हा ओबीसींना सुद्धा लागू झालं असतं तर ओबीसीची संख्या साधारणतः ही 48 ते 52% होती. 48 ते 52%, इकडे 10-12% आणि तिकडे 8% 75% लोक तेव्हाच बाबासाहेबांच्या पाठीमागे उभे राहिले असते. आणि म्हणून त्याच्या मागे राजकीय कारणं होती. आम्ही 50-50 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खर्ची घातले आणि इकडे भाव दुसराच खाऊन गेला असता. कारण मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना, भूगोल, आपला देश, ही भूमी स्वतंत्र केली, पण माणसानं स्वतंत्र यांनी केलं आणि एकाच वेळेस सगळं क्रेडिट मिळून गेलं असतं. सगळा समाज बाबासाहेबांच्या मागे उभा राहिला असता आणि म्हणून तेव्हा त्या गोष्टी पूर्णत्वास नेल्या नाहीत. आणि म्हणून ओबीसी समाजाने सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की तेव्हा त्यांनी मांडलं, म्हणून नंतर पुन्हा मंडल आयोग बसला आणि त्याच बेसवर VP सिंग 90 साली काय करू शकले, मंडल आयोग लागू करू शकले. पण मंडल आयोगाचा फायदा ओबीसींना पुरेसा झाला नाही, कारण त्याच्यानंतर काय काय झालं या देशामध्ये तुम्हाला माहिती आहे. आमचा ओबीसी वर्ग तिकडे अडकून गेला, आरक्षणाचं महत्व समजलं नाही, फायदा समजला नाही आणि म्हणून आज आहे जिथं तिथं आहे. आणि म्हणून यांनी तर कधीही म्हणू नये. स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी काय केलं, आज माझ्या समोर खूप कमी स्त्रिया बसलेल्या आहेत, पण हा विचार आपण पोहोचवायला पाहिजे. हिंदू कोड बिल आपल्या सगळ्यांना माहिती असेल. या देशामध्ये पतीच्या किंवा नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये स्त्रियांना काही अधिकार नव्हता. या देशामध्ये स्त्रियांच्या नावावर प्रॉपर्टीच नसायची, तीच पुरुषाच्या मालकीची असायची. म्हणजे ही जी स्त्री असायची ना, तीच पुरुषाच्या मालकीची असायची, तिच्या नावावर प्रॉपर्टी असण्याचा प्रश्न नव्हता. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामधून स्त्रियांना पतीच्या आणि बापाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार बनवलं.
कल्पना करा, आता इथं काय फक्त मग एससी आणि एसटी लोकांना फायदा झाला काय याचा भारतातील सगळ्या जातीच्या आणि सगळ्या धर्माच्या स्त्रियांना फायदा झाला. आणि मग कसं म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही. आणि याचा फायदा उलट जे हुशार होते शेकडो वर्षांपासून, एक लक्षात घ्या, जे जे शिक्षण घेत होतं या देशामध्ये गेल्या 2-3 हजार वर्षापासून, त्यांनी प्रत्येक सत्तेमध्ये फायदा घेतला. सुलतानांची सत्ता होती तेव्हा त्यांचे वकील बिकील सगळे तुम्ही शोधा, तुम्हाला उच्चवर्णीय सापडतील. आपला कोणावर राग नाहीये, पण आपण वस्तुस्थिती समजून घ्यायला पाहिजे. मोगलांच्या काळामध्ये तुम्ही बघितले, अफजल खान येतो आणि त्याच्यासोबत कृष्णाजी भास्कर असतो. त्याचं पूर्ण नाव सांगितलं जात नाही, तो त्यांचा वकील होता, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता तो. म्हणजे या प्रत्येक ठिकाणी त्यांनी फायदा घेतला. तसं बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाचा सुद्धा, जरी प्रत्यक्ष आरक्षणाचा नाही पण सामाजिक सुधारणांचा फायदा सुद्धा उच्च वर्णाने सगळ्यात जास्त घेतलेला आहे. आणि सगळ्यात जास्त शिकलेल्या स्त्रिया कुठे सापडतील? बाबासाहेब असं म्हणाले होते की ज्या समाजातील स्त्रिया ह्या जास्त शिकलेल्या असतात, जास्त पुढारलेल्या असतात, तो समाज सर्वात प्रगत समजावा. आज कोण पुढे आहे? शिक्षण क्षेत्रामध्ये, नोकरीच्या क्षेत्रामध्ये, व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रामध्ये आपले उच्चवर्णीय बांधव आहेत, हे लक्षात घ्या. त्यांनी बाबासाहेबांपासून काही गोष्टी शिकल्या, आपण नाही शिकलो. स्त्रिया नोकरी करतात, नोकरीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा कोणता येतो? जेव्हा त्या बाळंतीण होतात, बरोबर आहे की नाही? हा सगळ्यात मोठा अडथळा असतो. कारण त्याच्या आधी 1 महिना, त्याच्यानंतर 3-4 महिने बाळाच्या संगोपनासाठी द्यावे लागतात. एकेकाळी या सगळीकडे स्त्री सत्ताक पद्धती होती, मातृसत्ताक पद्धती होती. आणि त्या पद्धतीमधून सुद्धा मातृसत्ताकतेकडून पितृसत्ताकतेकडे का सरकलं? कारण या बाळणपणाच्या काळामध्ये स्त्रियांना ते दगदग सहन व्हायची नाही आणि म्हणून आपोआप हे नेतृत्व पुरुषांकडे गेलं. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये भर पगारी रजाची तरतूद स्त्रियांसाठी केली. सगळ्यात जास्त नोकरी करणाऱ्या स्त्रिया उच्चवर्णीय आहेत, फायदा त्यांना सगळ्यात जास्त झालेला आहे, सगळ्यांनाच झालेला आहे. आणि म्हणतात पुन्हा आमच्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं? मतदानाचा अधिकार दिला. सर्व जातीच्या लोकांना, मग अस्पृश्य असो, आदिवासी असो, महिला असो, कुणी असो. अमेरिकेमध्ये जेव्हा मतदानाचा अधिकार नव्हता, बायका आंदोलन करायला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांच्या नवऱ्यांनी त्यांना झोडपून काढलं. अमेरिकेमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून बायकांना संघर्ष करावा लागलेला आहे आणि त्यांच्या नवऱ्यांनी त्यांना झोडपून काढलेला आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला सहज मतदानाचा अधिकार देऊन टाकलेला आहे, समानतेचा अधिकार देऊन टाकलेला आहे. उपकार बघणार आहोत त्या माणसाच्या आपल्यावर किती आहेत, केव्हा समजेल आपल्याला? 60-70 वर्षानंतर सुद्धा आपण म्हणतो बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. आणि काही मूर्ख बायका म्हणतात की 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. कुणाला आयडॉल मानतो आपण? ज्याला आपण आयडॉल मानत असतो ना, आदर्श मानत असतो ना, त्याच्या विचारांचं आपण नकळत अनुकरण करत असतो. आणि म्हणून आदर्श चांगले माना. लक्षात घ्या, वारसा हक्क दिला, तो तुम्हाला मगाशी म्हटलं, पोटगीचा अधिकार दिला, घटस्फोटाचे स्वातंत्र्य दिलं. 3-4 दिवसापूर्वी लागोपाठ मी फेसबुकवर मनुस्मृतीमधले काही श्लोक आणि त्यांचे अर्थ टाकले आणि इतके भयंकर आहे मनुस्मृती, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. स्त्रियांबद्दलची मतं आहेत ना, अरे इतकी घाणेरडी मतं आहेत की कशाचीच मतं नसते ना. म्हणून बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं. आणि मग बाबासाहेबांनी पुनर्विवाह असेल, पुनर्विवाहाचा अधिकार आपल्याकडे नव्हता, पण बाबासाहेबांनी तो अधिकार दिला. त्यानंतर घटस्फोटाचं स्वातंत्र्य दिलं, कारण मनुस्मृतीमध्ये असं म्हटलेलं होतं, नवरा रोगी असेल, मारहाण करणारा असेल, अजून कसाही असेल तो, पण त्याचं पतीप्रमाणे परमेश्वराप्रमाणे त्याची सेवा करावी, असं मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं होतं. आणि म्हणून भारतातील स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार नव्हता, बाबासाहेबांनी तो अधिकार आपल्याला दिला. जर असंही होत असेल, तो त्रासदायक असेल, तो बाहेर खाली असेल, तर बायकांना घटस्फोटाचा अधिकार आहे, त्याच्या जाचापासून सुटका करून घेण्याचा अधिकार आहे. ही छोटी गोष्ट नाहीये, ही खूप मोठी गोष्ट आहे. जी बाई त्रास सहन करते ना, तिला विचारा हे काय गोष्ट आहे ते. ही आता समजायला लागले लोकांना, ते आपल्यापर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे. आणि जेव्हा हिंदू कोणी लगेच मान्य होत नव्हतं ना, तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. म्हणजे या देशातील स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिलेला आहे, हे आपल्याला माहिती नाहीये. आणि ह्या सुधारणा बाबासाहेबांनी नुसत्या सामाजिक संघटना वगैरे स्थापन करून केलेल्या नाहीये, त्याला कायद्याचा भरभक्कम आधार दिलेला आहे. म्हणून कोणी मोडू पण शकत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. एवढं सोपं नाहीये त्या मोडणं, कारण कायद्याचा आधार आहे. तुम्ही मोडल्या ना, तुम्हाला शिक्षा होते. आधीच्या लोकांनी प्रयत्न केला, जागरूकता निर्माण केली, मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, पण कायद्याचा आधार असल्याशी ठीक आहे. कायद्यानंतर लगेच सामाजिक परिस्थिती बदलत नसेल, पण 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर जेव्हा बदलते ना,
तेव्हा लोक घाबरायला लागतात. आज बघा, आपण सावली बिवली यासारख्या गोष्टी मानत नाही. कायद्यामुळे बऱ्याच गोष्टींचा फरक पडलेला आहे. मनपरिवर्तन नंतर घडतं, लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेबांनी याला कायद्याचा भरभक्कम अधिकार दिला. अजून एक गोष्ट बाबासाहेबांनी दिली जे लक्षात घ्यायला पाहिजे, बहुपत्नीकत्व जे होतं ते नाकारलं. आधीच्या काळामध्ये पुरुष 2-3 सुद्धा लग्न करू शकायचे. आणि कल्पना करा, त्या पहिल्या बाईला काय वाटत असेल जेव्हा तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं असेल, तिसरं लग्न केलं असेल. कोणी करू शकत नाही आता. पहिल्या बायकोला रीतसर कायदेशीररित्या घटस्फोट दिल्याशिवाय दुसरं लग्न करू शकत नाही. एवढ्या गोष्टी बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी करून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून याचा सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना फायदा झालेला आहे, असं काही नाही. आणि म्हणून तो विक्रम गोखले एक साधारणतः 2-3 वर्षापूर्वी असं बोलले होते. त्यांच्या बाकीच्या गोष्टी मला पटल्या नाही अलीकडच्या काळामध्ये. मला अभिनेता म्हणून तो खूप आवडतो, पण माणूस म्हणून मला बिलकुल आवडला नाही नंतर. पण एक वक्तव्य त्यांनी करून ठेवलेलं होतं एक 2-2.5 वर्षापूर्वीच, की हिंदू स्त्रियांनी बाबासाहेबांच्या पायांचं पूजन करायला पाहिजे, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. पुढे त्यांनी सावरकरांबद्दल बरंच बोललेलं आहे, ते महत्वाचं नाहीये. या लोकांसाठी हिंदू धर्मामध्ये सुधारणा का करायच्या होत्या यांना? कारण यांना हिंदूंची संख्या कमी होऊ द्यायची नव्हती. कारण बाबासाहेबांनी 1935 सालीच जाहीर केलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो आहे, पण हिंदू म्हणून मरणार नाही. असं का जाहीर करावं लागलं होतं? स्त्रियांसाठी जे सांगितलं, नंतर कामगारांसाठी पण सांगणार आहे मी, पण असं का जाहीर करावं लागलं होतं? एकतर त्यांना वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की एवढे मोठे नेते म्हणून पुढे आले तरी अस्पृश्यतेची वागणूक मिळत होती. दुसरी गोष्ट, 14 तळ्याचा सत्याग्रह, जिथं कुत्रे मांजरे पाणी पिऊ शकतात पण माणसांना पाणी प्यायचा अधिकार नव्हता. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती शोधा तुम्ही. मुंबई विधिमंडळाने परवानगी दिली होती की महाराष्ट्रातील कोणतेही जे काही तळे असतील तिथं कुणीही पाणी पिऊ शकतं. त्यानंतर महाडच्या नगरपालिकेने सांगितलं होतं की ठराव पास केला होता की इथं तुम्ही पाणी पिऊ शकता, कुणीही पाणी पिऊ शकतं. परंतु आपले अस्पृश्य जे बांधव होते त्यांची हिंमत होत नव्हती. योगायोगाने तिथं बहिष्कृत हितकारणी सभेची एक सभा भरलेली होती. बाबासाहेब तिथं होते आणि त्यांच्या लक्षात आलं की सगळीकडे कायदे पास झालेले आहेत, मग आपल्याला हरकत काय? गेले तिथं, ते पाणी प्राशन केलं आणि जेव्हा परत आले तर तेव्हा बाबासाहेबांना वाटलं आता सत्याग्रह यशस्वी झाला. ते जेव्हा आले त्यांच्या रेस्ट हाऊसवर, मागे लोकांवर दगडफेक झाली आणि मग त्याच्यावर स्टे बसलं. तिथं सुद्धा 3-4 वर्ष लढावं लागलं. साधं पाण्यासाठी जर 3-4 वर्ष लढावं लागत असेल. दुसरी गोष्ट, मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह. इकडे काळाराम मंदिर असेल, पुण्यामध्ये पर्वती मंदिर असेल, अमरावतीमध्ये अंबाबाई मंदिर असेल, या ठिकाणी मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह सुरू झाला होता. आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह तुम्ही जरा शोधा. 5 वर्ष संघर्ष केला तरी सुद्धा काळाराम मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांसाठी उघडले नव्हते. आणि नंतर मग ते 1945 साली कायदा वगैरे करून ते दरवाजे उघडले. म्हणजे 1930 पासून संघर्ष करतात. 15 वर्षांनी आमचं मंदिर आमच्यासाठी उघडतं. विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, त्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केलं होतं. म्हणजे आम्हाला हजारो वर्ष मंदिरांमध्ये प्रवेश नाही. हे सगळ्या गोष्टी जेव्हा बाबासाहेब बघत होते आणि 1935 साली त्यांनी नोटीस दिली, एक सोपान नोटीस, की मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो आहे पण हिंदू म्हणून मरणार नाही. त्याच्यात तपेला समजून घ्यायला पाहिजे होतं आणि आपल्याला माणूस जागा करायला पाहिजे होता आणि समोरच्यांना संपूर्ण अधिकार द्यायला पाहिजे होते. पण कुठेही बदल दिसत नव्हता, कुठेही काहीच दिसत नव्हतं. आणि म्हणून बाबासाहेबांना नाईलाज, आणि त्यात पुन्हा राज्यघटनेनंतर सुद्धा 6 वर्ष थांबले ना राव. राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य आहे, समता आहे, मानवतावाद आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तिची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यावर आधारित समाज रचना निर्माण करायची आहे, राजकीय व्यवस्था निर्माण झालेली आहे. पण तरी देखील बदल होत नाही. आणि म्हणून नाईलाज असतो बाबासाहेब आंबेडकरांना 1956 साली तो निर्णय घ्यावा लागला. पण जो धर्म त्यांनी स्वीकारला तो जगाला मार्गदर्शन करणारा आहे. तो जगातला एक खूप सुंदर असा धर्म आहे जो आपल्याला प्रज्ञा शिकवतो, प्रेम शिकवतो, शील शिकवतो आणि कारुण्य शिकवतो. आणि म्हणून आज आपला देश कसा आहे? आपला देश शांत आहे. कल्पना करा, याच्या जागेवर दुसरा धर्म स्वीकारला असता तर, कारण खूप लोक भेटले होते. कामगारांसाठी काय सुधारणा केल्या तुम्हाला कदाचित माहिती असेल की एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणून जे काही कार्यालय असतं जिथे आपण नाव नोंदवतो ते बाबासाहेबांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतर खाण कामगार जे होते, बाबासाहेब जेव्हा मजूर मंत्री होते इंग्रजांच्या काळामध्ये 1943 ते 1946 या कालखंडामध्ये, तर त्यांनी स्वतः बिहार वगैरे या राज्यांमध्ये गेले. 400 फूट खाणीमध्ये उतरले, खाण कामगारांच्या समस्या समजून घेतल्या, आरोग्याच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्यासाठी त्यांनी कायदे केले. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यांचं संप जे असतात, संघटना असतात, त्यांना कायदेशीर अधिकार दिला, त्यांना भरपगारी, त्यांनी सुट्ट्या दिल्या आणि याचा फायदा सगळ्यांना झाला. शेतकऱ्यांसाठी खूप मोठं, शेतकऱ्यांना उद्योगाचा दर्जा द्या, शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा, यासारख्या गोष्टी त्यांनी मांडल्या.
आणि अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी शिक्षणासाठी केलेल्या आहेत. एक महत्वाची गोष्ट, भारतातले पहिल्या 15 वर्षामध्ये जी मोठी धरणं उभी राहिलेली आहेत ती बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली आहेत. भाकरा नांगल नेटवर जाऊन सर्च करा, दामोदर प्रकल्प, हिरापूर प्रकल्प, हे धरणं जरा नेटवर जाऊन सर्च करा, तिकडे बसले लोक ऐकत असतील, नेटवर सर्च करा, आपल्याला नेटवर खूप सहज आता सगळं मिळतं. हे धरणं बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभी राहिलेले आहेत. या देशातील तिथला शेतकरी जो आहे ना तो बाबासाहेबांमुळे संपन्न झालेला आहे थोड्याफार प्रमाणात. नाहीतर या नद्यांवर प्रचंड पूर यायचा आणि लाखो लोकांचे शेकडो गावं होऊन जायची, लाखो लोक बेघर व्हायची, अनेक लोक मरायची. बाबासाहेबांमुळे ते सुखाचे दिवस बघता आहेत. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यांनी शिक्षण संस्थांची स्थापना केली. शिक्षणाचं महत्व माहिती होतं. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. वृत्तपत्र, 5 वृत्तपत्र सुरू केली आणि त्यांनी काही राजकीय व सामाजिक पक्ष किंवा संघटना उभ्या केल्या. त्यामध्ये बहिष्कृत हितकारणी सभा आहे, त्यानंतर मजूर पक्ष आहे, स्वतंत्र मजूर पक्ष आहे, शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची कन्सेप्ट त्यांनी मांडून गेले होते. तो पक्ष नंतर स्थापन झाला. तर यासारख्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि अशा पद्धतीनं खूप साऱ्या गोष्टी आपल्यासाठी करून गेले. बाबासाहेबांकडून काय शिकावं एकच मिनिटामध्ये मांडतो. लक्षात घ्या, त्यांचा 11 भाषावर प्रभुत्व होतं. भाषांवरचं प्रभुत्व वाढायला पाहिजे. त्यांनी 22 ग्रंथ लिहिलेली होती जी प्रकाशित आहेत, 10 ग्रंथ अप्रकाशित आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या एकूण 22 खंड प्रकाशित केलेले, त्यांच्या ग्रंथांचे, भाषणांचे, शोधनिबंधांचे, आणि अजून एकूण 42 खंड होऊ शकतात असं ते कमिटी म्हणते. आतापर्यंत म्हणजे निम्मेच ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. 8 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी 2.5 वर्षात पूर्ण केला. आपण पण ते बघायला पाहिजे. निर्व्यसनीपणा, 18, 21 तास अभ्यास करायचे पण तपकीरचा शोक नव्हता. अलीकडे तुम्ही निर्व्यसनी किती जण आहेत तो जरा आपण विचार करा. असामान्य चित्त, मी तुम्हाला सांगितलं, शुद्ध चारित्र्य, विदेशात शिकले, चारित्र्याला कुठेही गालबोट लागलेलं नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि लोकहिताची प्रचंड तळमळ त्यांची होती. जगातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये शिक्षण त्यांनी घेतलं. आपण सुद्धा प्रयत्न करा आणि आपलं पद, आपलं ज्ञान, आपली सत्ता, आपल्याकडे जे आहे त्याचा समाजासाठी जर आपण उपयोग करू शकलो तरच त्याचं खऱ्या अर्थाने चीज होतं. हे बाबासाहेबांकडून आपल्याला शिकायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे या देशातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक, प्रत्येक समूह यांनी बाबासाहेबांचं आयुष्यभर ऋण मानायला पाहिजे आणि ते समजून घ्यायला पाहिजे. जेवढं लवकर समजून घेतील तेवढं त्यांचं त्याच्यामध्ये भलं आहे, तेवढं या देशाचं भलं आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही असं मला वाटतं. आपण सर्वांनी मला या ठिकाणी ऐकून घेतलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला इथं आपण बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि शेवाळे सर, तुमचे मी मुद्दामून आभार मानतो, कारण मी तर मध्ये मध्ये नेहमी वाचत असतो, पण 8-10 दिवस मला बाबासाहेबांच्या संगतीत राहता आलं. पूर्ण वेळ सांगतोय मी. असं तर आम्ही म्हणजे आम्हाला कधी फुले आठवतात, कधी त्यांच्या याच्यासोबत, कधी त्यांचा हात धरून आम्ही चालतो, पण गेल्या 10 दिवस 12 दिवस मी पूर्णतः बाबासाहेबांच्या सोबत होतो आणि हा सोबतीचा आनंद तुमच्यामुळे मला अनुभवता आला आणि म्हणून तुमचे मी मनपूर्वक आभार मानतो. असेच कार्यक्रम तुम्ही दरवर्षी घ्यायचा. जेव्हा तुम्हाला सुरुवातीला वक्ता मिळत नव्हता तेव्हा मी असा विचार केला, मी नाही पण सांगितलं होतं, तुम्हाला माहिती आहे. माझ्या सगळ्या दगदगीमुळे पण माझ्या असं लक्षात आलं की एखादा व्यक्ती त्याच्या गावामध्ये जर एखादा कार्यक्रम घेत असेल आणि आपण बोलू शकतो आणि तरी आपण तिथं बोलायला जात नसू तर आपल्या शिक्षणाचा पण काही उपयोग नाहीये. आपल्या थोडंफार जे आपल्याला बोलता येतं त्या वक्तृत्व कलेचा पण देखील काही उपयोग नाहीये. आपल्याला जे येतं ते समाजासमोर आपण ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि अतिशय नम्रपणे माझे विचार मी मांडले. माझ्या विचारांबद्दल आपलं दुमत असू शकतं, शंका असू शकते, तुम्ही माझ्याशी त्या बाबतीत संवाद साधू शकता. तुमच्या मतांचा मी आदर करेल आणि अशा पद्धतीने माझं बोलणं इथं मी थांबवतो. जय भीम, जय ज्योती, धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मार्मिक आणि अतिशय चांगल्या शब्दामध्ये की बहुजन समाजासाठी महापुरुषांचं कार्य काय आहे आणि खास करून बाबासाहेबांनी काय काय कार्य केलेले आहे किंवा काय काय अधिकार, हक्क आपल्यासाठी राखीव करून दिलेले आहेत आणि त्या हक्कांवरती, त्या अधिकारांच्या जोरावर आज आपण सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, नोकरी क्षेत्रामध्ये असेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल पारंगत होत असतो. तर आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जे वक्ते लाभलेले होते माननीय श्री डॉक्टर प्राध्यापक राहुल पाटील साहेब यांनी अतिशय मार्मिक आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आपण देखील ते
शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.